गुड मॉर्निंग. वेलकम टू एज्युकेशन अँड अभिवाचन चॅनल. आज आपण स्थूल वाचनातील 2 महत्त्वाच्या टिपा पाहणार आहोत. सगवारो कॅक्टस, सगवारो कॅक्टसचे दिसणे आणि सगवारो कॅक्टसचा उपयोग. ही टिप आपण पहिली बघणार आहोत. ही टिप 2023 साली आली होती आणि यावर्षी यायची दाट शक्यता आहे. यात आपण काय लिहिणार आहे 3 मार्कांसाठी. वसंत शिरवाडकर यांच्या जगणं कॅक्टसचं या स्थूल वाचनात सगवारो कॅक्टसची दिसणे आणि सगवारो कॅक्टसचे उपयोग दिले आहेत. तर ते पुढील प्रमाणे. मग लिहिणार आहोत सगवारो कॅक्टसचे दिसणे. कसं, सगवारो कॅक्टस वाळवंटी प्रदेशाचा अगदी खास प्रतिनिधी आहे. कॅक्टसच्या अनेक जातींमध्ये सगवारो हा कॅक्टसचा राजा मानला जातो. तो 50 फूट उंचीपर्यंत वाढतो. त्याची वाढ मंद असते, इतकी की 50 वर्षात तो फक्त 3 फूट वाढतो आणि 200 वर्ष जगतो. सगवारो कॅक्टसची फुले गेंदेदार असतात. ही फुले फुलल्यावर वाळवंट सौंदर्यपूर्ण दिसते. सगवारो कॅक्टसला फळे येतात. त्यातील गर कलिंगडासारखा असतो. सगवारो कॅक्टस हात वर करून उभा राहिलेल्या बाहुल्यासारखा दिसतो. हे त्याचं दिसणं लिहायचं. हे शेवटचं वाक्य विसरायचं नाही की कसा दिसतो. हात वर करून उभ्या राहिलेल्या बाहुल्यासारखा दिसतो, हे लिहायचं. उपयोग, सगवारो कॅक्टसचे उपयोग. अमेरिकेतील रेड इंडियन लोक करीत असत. अवर्षणाच्या काळात कॅक्टसला चेचून ते त्याचे पाणी काढत. तहान शमवण्यासाठी हे पाणी पीत. सगवारो कॅक्टसची फळे ही कलिंगडाच्या गरासारखी असल्याने खाण्यासाठी उपयोगी येत. फळांच्या घरात साखर घालून तो मोरावळ्यासारखा टिकवता येतो. रेड इंडियन लोकांचे हे एक खास खाद्य आहे. तर हे सर्कल केले, अंडरलाईन केले शब्द, त्या शब्दानुसार तुम्ही लक्षात ठेवू शकताय. 2-3 मिनिटात ही टीप लक्षात राहते. वाळवंटी आणि प्रतिनिधी लक्षात ठेवायचे. वाक्य तयार होते. सगवारो कॅक्टस वाळवंटी प्रदेशातील अगदी खास प्रतिनिधी आहे. व राजा लक्षात ठेवायचे. कॅक्टसच्या अनेक जातींमध्ये सगवारो हा कॅक्टसचा राजा मानला जातो. उंची लक्षात ठेवायची. तो 50 फूट उंचीपर्यंत वाढतो. वाढ मंद असते लक्षात ठेवायचे. त्याची वाढ मंद असते, इतकी की 50 वर्षात तो फक्त 3 फूट वाढतो आणि 200 वर्ष जगतो. फुले आणि फळे लक्षात ठेवायचे. लगेच लक्षात येते. सगवारो कॅक्टसची फुले गेंदेदार असतात. ही फुले फुलल्यावर वाळवंट सौंदर्यपूर्ण होते. सगवारो कॅक्टसला फळे येतात. ही फळे कलिंगडासारखी असतात. त्यात गर असतो. मग दिसतात कशी? हा सगवारो कॅक्टस हात वर करून उभ्या राहिलेल्या एखाद्या मोठ्या बाहुल्यासारखा दिसतो. हे दिसणं आपण लक्षात ठेवलंय. आता त्याचे उपयोग. सगवारो कॅक्टसचे उपयोग अमेरिकेतील रेड इंडियन लोक करीत असत. रेड इंडियन लक्षात ठेवायचे. सगवारो कॅक्टसचा उपयोग अमेरिकेतील रेड इंडियन लोक करीत असत. अवर्षण लक्षात ठेवायचे. अवर्षणाच्या काळात कॅक्टसला चेचून ते त्याचे पाणी काढत आणि तहान शमवण्यासाठी हे पाणी पीत. फळे लक्षात ठेवायचे. कलिंगडाच्या गरासारखी असल्याने खाण्यासाठी उपयोग होतो. साखर लक्षात ठेवायची. त्यात साखर मिसळून तो मोरावळ्यासारखा टिकवता येतो. खास खाद्य लक्षात ठेवायचं. रेड इंडियन लोकांचे हे एक खास खाद्य आहे. एवढं लक्षात ठेवायचं आहे. हे सगळं लिहायचं आहे सगवारो कॅक्टस टिपसाठी. नेक्स्ट टिप आहे उत्पत्ती कोशाचे कार्य. व्युत्पत्ती कोशाचे कार्य याच्यात आपण काय लिहिणार आहोत. या धड्यातला हा प्रश्न महत्त्वाचा आहे. हा प्रश्न 2020 आणि 2022 साली आलेला आहे. तर आपण यात काय लिहिणार आहोत. वाचन करताना अनेक वेगवेगळे शब्द डोळ्याखालून जातात. काही शब्द लक्ष वेधून घेतात. हे शब्द कसे तयार होत असावेत याची उत्सुकता निर्माण होते. मग अशा वेळेस त्या शब्दांची निर्मिती कशी झाली हे पडताळण्यासाठी व्युत्पत्ती कोश उपयोगी पडतो. व्युत्पत्ती कोश शब्दाचे मूळ रूप दाखवतो. इतकेच नव्हे तर त्यातील विस्तार, संदर्भ, उच्चारातील बदल, फरक दाखवतो. शब्दांची व्युत्पत्ती पाहणे, उच्चार जाणून घेणे ही भाषा समृद्धीच्या दृष्टीने आनंदाची क्रिया आहे. एकाच शब्दाचे वेगवेगळ्या परिस्थितीत वेगवेगळे अर्थ असतात. हे जाणून घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे. उदाहरणार्थ, धूळ चारणे. खरे पाहता धूळ चारणे फसवणे
हे दोन अर्थ आहेत. वेगवेगळ्या संदर्भानुसार ते अर्थ जुळवले जातात. व्युत्पत्ती कोशावरून उच्चारातील बदलांचे कारण स्पष्ट होते. अर्थातील स्पष्ट केलेला बदल अभ्यासता येतो. व्युत्पत्ती कोशातून एखाद्या शब्दाची कोणी मांडली कल्पना, अर्थ कोणी मांडला याची उत्पत्ती समजून घेता येते. ती योग्य की अयोग्य हेही कळते. भाषेचे कालिक स्वरूप स्पष्ट होते. हे व्युत्पत्ती कोशाचे प्रमुख कार्य आहे. एवढं सगळं आपल्याला यात लिहायचे. शब्दाला सर्कल केले, अंडरलाईन केली, ते शब्द लक्षात ठेवले तर त्याच्यावरून वाक्य लिहिता येते. अनेक शब्द वाचन करताना अनेक शब्द आपल्या डोळ्याखालून जातात. कसे तयार, यातील काही शब्द लक्ष वेधून घेतात. हे कसे तयार होत असावेत, उत्सुकता निर्माण, याची उत्सुकता निर्माण होते. मग काय करायचं अशा वेळी, त्या शब्दाची निर्मिती कशी झाली, व्युत्पत्ती कोशाचे उपयोग. व्युत्पत्ती कोशाचा उपयोग काय होत आहे तर मूळ रूप शोधण्यासाठी विस्तार, संदर्भ, उच्चारातील बदल, फरक हे शब्द लक्षात ठेवायचे. त्याच्यावरून वाक्य बरोबर लक्षात राहते, लिहिता येते आपल्याला. मग एक उदाहरण लिहायचे, त्या उदाहरणातला फरक लिहायचे. भाषेचे काल्विक स्वरूप स्पष्ट होते असं लिहायचे आणि हे व्युत्पत्ती कोशाचे प्रमुख कार्य आहे. एवढं सगळं येणारे टिपा लिहामध्ये व्युत्पत्ती कोशात आपल्याला लिहायचे. नेक्स्ट व्हिडिओ पाहणे